तुझ्याच साठी तुझ्याच साठी। श्रेयस, तू का गेलास रे मला सोडून? किती छान राहायचो आपण। ताई, असं काय घडलं की श्रेयस गेला? ऐकायचंय तुला? ऐक। ह्या गावात पुन्हा यायची हिम्मत होत नव्हती, पण काय करणार, यावंच लागलं। नात माझं तुझं जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगावे कहाणी। नात माझं तुझं जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगावे गळी कहाणी। नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला। कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी तुझ्याच साठी, तुझ्याच साठी तुझ्याच साठी, तुझ्याच साठी तुझ्याच साठी, तुझ्याच साठी तुझ्याच साठी। तू आलीयस आणि मी नाही येणार असं होईल का? तू जरी फोन करून नाही सांगितलंस तरी माझ्या हृदयाचे ठोके मला सांगतात माझी जीवलगा आलीये म्हणून। असं काही नाहीये ग, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून नाही सांगितलं, नाहीतर तुझ्याशिवाय माझं दुःख कोण समजू शकेल। बाकी तू ठीक आहेस ना? तुझा चेहरा का पडलाय? सगळं ठीक आहे ग, मानसिक थकवा आहे, बाकी काही नाही। तू जरी काही सांगत नसशील ना तरी मला सर्व कळतं तुझ्या मनातलं, आणि तू आलीस म्हणजे माझं मन पुन्हा जिवंत झालं। अहो, कळतं की नाही तुम्हाला गाडी कशी चालवायची? काय अक्कल नसल्यासारखा वागतो? मूर्ख माणूस। अहो पहिलं मला काढा। थांबा हो. अरे चालवता येत नाही का गाडी? काय डोळे काय आंधळे झालेत का तुम्ही? अहो काय हो मास्तर तुमचं? दिसत नाही तुम्हाला इथे काय झालंय ते? अहो, गाडीचं नुकसान केलंय माझ्या तुम्ही, स्क्रॅच पडलाय गाडीला। अहो माझी गाडी बघा, एवढंच नुकसान झालं तुमचं। एवढंच? अहो काय म्हणताय तुम्ही? अहो तुमच्या बापाने दिली का EMI भरून ही गाडी? अहो नवीन गाडी आहे ती। ही नवी गाडी आहे? नाही नाही ते तुम्हाला काय करायचंय? गाडी आहे ना? हो. अहो, एक तर माझ्या बायकोला कसं तरी आणायचं होतं म्हणून मित्राची गाडी घेतली मी। आता मी त्याला काय सांगणार मला सांगा तुम्ही? ए बघा मला काय ऐकायचं नाही, मला तुम्ही पैसे द्या, द्या लवकर द्या। अच्छा, म्हणजे ही तुमच्या मित्राची गाडी आहे, तुमच्या स्वतःकडे गाडी नाही का हो? हे बघा, गाडी आहे ना कोणाची तरी, मित्राची असली म्हणून काय झालं? हे बघा, ते मला काही ऐकायचं नाही, मला पैसे पाहिजेत, मला पैसे हवेत म्हणजे हवेत। हे गाडीचं नुकसान मला भरलेलं पाहिजे, पैसे द्या, पैसे काढा लवकर। एक मिनिट मी काय म्हणतो, तुम्ही मित्राला सांगूच नका ना गाडीचं ऍक्सिडेंट झालं म्हणून। अरे हा, हो काही काय बोलताय? नका सांगू म्हणजे काय? मला ते काही नाही ऐकायचं, तुम्ही मला पैसे द्या। हे काही किती स्क्रॅच पडला बघा गाडीला। अहो मास्तर ऐकून तर घ्या। हो, तुम्ही मास्तर म्हणू नका, मला सर म्हणा। सर, मास्तर काय? ठीक आहे सर, ऐका तर माझं। काय ऐकायचं तुमचं? हे बघा, मला काही ऐकायचं नाही, मला पैसे हवेत म्हणजे हवेत। काढा पैसे काढा, पैसे काढा लवकर, पैसे काढा। श्रेयश, काय झालंय? अरे बघ ना, या बिंडोक माणसाने गाडीचं नुकसान केलं, ठोकली गाडी माझी यार। अरे किती नुकसान झालं, स्क्रॅच पडले गाडीला आणि पैसे पण देत नाहीये। तू सोड, तू शांत हो आधी, अरे शांत हो, श्वास घे। बरं शांत 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 श्रेयस, शांत शांत।
आय एम रिअली सॉरी. मी जरा गडबडीमध्ये होतो, तुम्हाला बरंच काही बोलून गेलो. मला माफ करा. सॉरी सॉरी. आईचं गधड हायला याला कोणी मास्तर केलं. आईला आमच्या सायली वहिनीची बी काही चॉईस आहे, त्यापेक्षा आमचा दीपक शेठ चांगला. नाही 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 नाही, हे दोघं सारखेच दोघं. जाऊ द्या, आईला उशीर झाला, मला जावं लागलं. दीपक शेठ काय म्हणतो काय मी त्याला. अगं तीच सायली ना, 10 वर्ष झाले तरी अजून बाळ नाही. म्हणूनच की गावातली प्रत्येक जण तिच्याकडे बघते. ती नुसतं सुंदर असून चालत नाही ग बाई. 4 लोकात गेल्यावर सांगायचं तरी काय, 10 वर्ष झाले अजून लेकरू होई ना. लोक काही म्हणू दे, पण मी आहे ना. श्रेयस, किती राग करतोस? ठीक आहे ना, सोड ना विषय. त्यात काय एवढं? 10 वर्ष झाली पण तुझा स्वभाव काही अजून बदलला नाहीये. असं नाहीये रे. मला माहितीये, मी त्यांना खूप काही बोलून गेलो. मी त्यांना लागलं की नाही हे सुद्धा नाही विचारलं. काय काय माणूस आहे यार मी, मलाच कळत नाही कधी कधी. तुझा हा स्वभाव बदल तुला किती वेळा सांगितलं मी आजपर्यंत. नाही होत माझ्याकडून शंकर. मी बरेच वेळा प्रयत्न केला, पण असं काहीतरी घडतं ना की मलाच कळत नाही मी काय करतोय ते, आणि सगळे घडून गेल्यानंतर मलाच पश्चाताप होतो. बरं जाऊ दे, सायली वहिनी कुठे आहेत? अरे या सगळ्या गडबडीत ना तिला फोन करायचाच राहिला बघ. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. सायलीचा फोनच लागत नाहीये. मला वाटतंय सायली वहिनी आणि राधा दोघे सोबत असतील. आली माझी ती परत आली. पंकज, तोंडावरचा रंग थोडा सुद्धा बदलला नाही तिचा. तशीच आहे ती अजून सुद्धा गोरी गोमटी माझी ती. सायली, अगं दुपारी फोन लावत होतो तुला मी. तुझा फोनच लागत नव्हता. मला टेन्शन किती आलं माहितीये का? राधा भेटली होती, मग म्हटलं काय करावं, तर तिच्यासोबत वेळ घालवला. बर असं होय. नाही बघतोय मी तसं, पण तुला तिच्यासोबत राहायला जास्त आवडतं ना? हो कदाचित. म्हणजे मला काय मनातून काढूनच टाकलंस की काय? अजून तरी नाही, पण विचार करू शकते. अगं ये. नाही रे, खूप दिवसानंतर भेटली ना ती. खूप मिस करत होतीस ना तिला? दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. पंक्या, सकाळी मी तिला लपून बघत होतो, ती माझ्याकडे थोडं सुद्धा बघितले नाही. असं का? कुठे गेलं? अहो तुम्ही तिला बघताय हे तिला कळायला तर पाहिजे ना, तेव्हा बघा ना ती. बघणार, अरे बघावंच लागल. प्रेम केलंय, झुकावंच लागल. झुकल तुमच्या प्रेमाखाली झुकणार ती. तुला एक विचारू का? तुला तरी वाटतं का ती माझ्यावर प्रेम करेल? का नाही करणार? अहो तुम्ही रॉयल माणूस,
असंच येईल ती. असं एवढा कॉन्फिडन्स भाड्या गालावर का हात ठेवतो खोटं बोलतोय नाही 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 खोटं बोलतोय खोटं आई बोलतोय नाही अहो नाही ना शेट आई आई अरे बंट्या इथे जाऊ ना आपल्या आयटम. तुझ्याच साठी तुझ्याच साठी. अगं ही तीच सायली ना, 10 वर्ष झाले तरी अजून बाळ नाही. म्हणूनच की गावातली प्रत्येक जण तिच्याकडे बघते ती. मस्त सुंदर असून चालत नाही. 4 लोकात गेल्यावर सांगायचं तरी काय, 10 वर्ष झाले अजून लेकरू होईना. सायलीला व्हिडिओ कॉल करते. काय ग, झोपली नाहीस अजून? नाही ग, या गावच्या लोकांचे विचार येत आहेत सतत डोक्यात. सगळं जुनं आठवतंय. हे बघ, लोक काय बोलतातच ग, पण तू लक्ष नको देऊ. अगं तू सुंदर आहेस, हुशार आहेस. लोकांचं काय, लोक बोलतच राहतात. आणि तुला बाळ होत नाही ह्यात तुझी काही चूक आहे? तू नको टेन्शन घेऊ, तू फ्री राहा. सायली, आपण चांगले आहोत म्हणून लोक आपल्याला बोलतात. हे बघ, हे जग कठोर आहे. तुला जर ह्या जगात कठोर पाऊल उचलता नाही ना आलं तर मी सावलीसारखी तुझ्या पाठीशी उभी राहीन. चल आता डोळे पुस आणि शांत हो. चल झोप शांत आता, उद्या भेटू. राधा, तू असतेस ना तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. मलाही वाटतं, पण सांगू कसं? टाणंग टाणंग टाणा टिंग टिंग जायला. कधी एकेकाळी हे माझं प्रेम होत. आजही ती मीच दिलेले कपडे घालते. नाही हो, श्रेयस नाही दिलेले असेल कपडे. हे नाही रे, कपडे वाटतात. नाही नाही मीच दिलेले. मी कसं ओळखू नाही शकत? अहो श्रेयसचे कपडे ते नाही रे, हे मीच दिले तिला. आणि प्रेम काय असतं हे तुला माहिती आहे? प्रेमाची व्याख्या. प्रेमा हा श्रेयस आरामखोर. हो कपडे फाडतील ना, वहिनीचं बजेट हालल महिन्याचं. शेट मारू नका राव. पुढं काय करत ते सांगा. तुम्हाला तर माहितीये वहिनीची मैत्रीण तिच्या क्षेत्रासाठी कायम प्रेमाचा उभरून उभा असते. तोच काटा आपल्याला काढायचा आहे, पण तो कसा काढायचा आहे ते बघतो. शेट वहिनी. काल रात्री का बरं रडत होती? काही नाही ग राधा, येतात या लोकांचे विचार. आज बघ आल्यावर कशी लाली उमटली. शेट ते बघा कसे वहिनीचे गाल. बघतोय
हीच नाळ आपल्याला तोडायची आहे. ते कसं मी बघतोच. सायली, आता तू परत आलीस ना, ह्या वेळी आता माझ्या हातून तुझी सुटका नाही. काय गरज होती तुला घराबाहेर निघायची? हा, जर तू घराबाहेर निघाली नसतीस तर ती लोक तुला बोललीच नसती ना. श्रेयस, मी घराबाहेर जाणं सोडून देऊ का? मी असं म्हणत नाहीये सायली, पण तू घराबाहेर गेलीस ना की माझं नाव खराब होतं. त्या लोकांना असं वाटतं की माझ्यात काहीतरी दोष आहे. हे कळतंय का तुला? तुझ्याच साठी तुझ्याच साठी अरे बंट्या, इथे जाऊ ना आपल्या अरे बंट्या, लेकिन आइटम मुझे काम नहीं चलता रे बाबा. क्या बोल? 10 वर्ष लेकरूच नाही दिला. बघ बघ कशी बघतीये ती. मला काय वाटतं तिनं माझ्यापाशी यावं. हमारे पास आओ, 2 दिन में रिजल्ट है. पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, फिर देखो काम कैसे होता है. झटपट फटाफट. आता ना झटपट इथनं निघायचं, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. सायली, रडू नकोस. हे घे पाणी पी. सायली, पाणी पी थोडं. तुला किती वेळा सांगितलंय ह्या अशा लोकांना उत्तर द्यायला शिक. नाही राधा, नाही लढू शकत मी. नाही सामोरी जाऊ शकत या लोकांना. मग काय करणार आहेस? काय करणार आहेस मला सांग. लहानपणापासून हे तू असंच ऐकत आलीयस. इथून पुढे पण तुला हे असंच राहायचं असेल ना, तर ते सहन करायची ताकद पण ठेव. नाहीये माझ्यात ताकद राधा, नाहीये. अरे बाळा, असं बोलून चालणार नाही. आणि आज मी एक निर्णय घेतलाय. आजपासून तू जेव्हा जेव्हा घराबाहेर पडशील तेव्हा तेव्हा सावलीसारखी मी तुझ्या मागे असेल. मग कोणी काहीही बोलू देत, तू नको काळजी करू. आजपासून मी तुझ्या सोबतच असेल. काय गरज होती तुला घराबाहेर निघायची? हा, जर तू घराबाहेर निघाली नसतीस तर ती लोक तुला बोललीच नसती ना. श्रेयस, मी घराबाहेर जाणं सोडून देऊ का? मी असं म्हणत नाहीये सायली, पण तू घराबाहेर गेलीस ना की माझं नाव खराब होतं. त्या लोकांना असं वाटतं की माझ्यात काहीतरी दोष आहे. हे कळतंय का तुला? आणि बघ, हे जर तुला कळत नसेल ना तर शेवटचं सांगतोय, या गोष्टीवर मला काहीतरी उपाय करावाच लागेल. तू काय उपाय करणार आहे श्रेयस? माझा उपाय मी शोधलाय. आजपासून राधा माझ्या बरोबर सावलीसारखी उभी राहणार. कारण आज जर ती नसती ना तर माझं काय झालं असतं मला नाही माहित. बस, सारखा आपला राधा राधा राधा. तुला वाटत नाहीये तू त्या राधावर जरा जास्तच अवलंबून राहतेस? काय ना श्रेयस, माणसाला ज्याचा आधार मिळतो ना त्याचाच आधार घेऊन तो पुढे जात असतो. सायली, तू जास्त बोलतेस असं वाटत नाहीये का तुला? असेलही कदाचित, पण जो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करत असेल आणि स्वतःचं नाव खराब होऊ नये म्हणून त्याच्या हक्काच्या बायकोला बंधनात ठेवत असेल ना,
तो व्यक्ती आधार नक्कीच नाही देऊ शकत. पण काही झालं ना, मला त्या सायलीला मिळवायचंच. पण ना माझ्यामध्ये दोन काटे आडवे आहेत. एक तो श्रेयस, दुसरी ती राधा. पहिलं तर मला त्या राधाचा काटा काढायचा. त्यामुळे तू असा माणूस शोध जो आपला झाला.